नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्षांचा राजीनामा, नवीन नगराध्यक्षांच्या निवडीवर रस्सीखेच। पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर नगरपंचायतमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षा सौ सोनाली प्रकाश गायकवाड यांनी 3 वर्षापासून अत्यंत उत्तम प्रकारे कार्यभार सांभाळला। त्यांच्या कार्याने जनतेमध्ये त्यांची चांगली छबी निर्माण केली होती। मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे पोलादपूर नगरपंचायतीमधील राजकारणात एक नवा वळण घेतला आहे। पोलादपूर नगरपंचायत अध्यक्षपद महिला राखीव असल्यामुळे या पदासाठी महिलांच्या दावेदारांची चर्चा जोरात सुरू आहे। नगरसेविका सौ सुनीता ज्ञानदेव पार्टे, शिल्पा देवेंद्र दरेकर, श्रीमती अश्विनी उमेश पवार आणि सौ स्नेहल सचिन मेहता यांच्या नावाची चर्चा रंगत आहे। नामदार भरतशेठ गोगावले कोण शिलेदार निवडतात, हाही एक पेच निर्माण झाला आहे। या सर्व दावेदारांच्या कार्यावर सध्या चर्चा सुरू असून सर्वसामान्य जनतेचे लक्ष आता याच निवडीवर लागले आहे। तसेच नगरसेवक श्री सुरेश पांडुरंग पवार, जे सध्या शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी देखील आपला राजीनामा दिला आहे। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाला संकटाच्या काळात अतिशय उत्तम कामगिरी केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने नवी ऊर्जा मिळवली आणि यश मिळवले। त्यामुळे ते नगरसेवक पदासाठी एक महत्त्वाची व्यक्ती ठरले आहेत। सध्या एकूण 17 प्रभागात कोणाला संधी मिळेल याबद्दल चर्चेला उधाण आले आहे। सत्ताधारी पक्ष कोणाला संधी देईल हेच आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे। विशेषतः 17व्या प्रभागात ज्येष्ठ का तरुण उमेदवाराला संधी मिळेल आणि कोणत्या नगरसेवकाला पुढील पाऊल टाकता येईल याबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये आहे। पोलादपूर नगरपंचायतीमधील आगामी निवडीवर लोकांची विशेष नजर असणार असून कोणत्या उमेदवाराची निवड होईल हे निश्चित करणे महत्त्वाचे ठरणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।